आज आपण बनवूया मूग आणि उडदाच्या डाळीचे वडे। इथे मी 5-6 तास इथे एक वाटी मी मुगाची डाळ आणि उडदाची डाळ भिजू घातली होती। आता आपण दोन पाण्याने धुवून मिसळून घेऊया आणि आता ही मिसळायला ठेवून आपण आता साहित्य पाहूया। इथे साहित्य मी पालकची भाजी, कोथिंबीर, लाल तिखट, मीठ, हळद, लसूण, जिरे एवढं घेतलेलं आहे। इथे आपण आता मिक्सरला ताबडतोब डाळ टाकून घेऊ। त्यामध्ये आपण जिरे टाकून लसूण टाकून घेऊ। अशा प्रकारे आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरला। आता आपण यावर भाजी आणि कोथिंबीर मिक्स करून घेऊ। अर्धा चमचाला कमी मी हळद टाकलेली आहे। अर्धा चमचा मी मीठ टाकलेलं आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता। अर्धा चमचाला मी थोडंसं कमी लाल तिखट टाकत आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता। हे आपल्याला एकजीव करून घ्यायचंय। याच्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आपल्याला, कारण मुळातच पालकमध्ये पाणी असतं। इथे आपण थोडंसं घट्ट करण्यासाठी आपण इथं बेसन पीठ टाकणार आहोत। 2 चम्मच एवढं मी बेसन पीठ वापरले, कारण आपल्याला घट्ट असल्यावरच आपले हॉटेल टाईप वडे तयार होतील। मी बघा एकजीव झाला आता। इथे मी तेल गरम करायला ठेवलंय। इथे आपण गॅसची फ्लेम कमी करून घेऊया आणि आता इथे मी पोळपाट घेतला। पोळपाटावर वल्ला करून आपल्याला कपडा घ्यायचा आहे। त्या कपड्याला असं ओलं करून घ्यायचंय आणि अशा टाईपचं आपल्याला एवढी साईज आपल्याला ते हे करायचं उंडा, आणि अशा तऱ्हेने आपल्याला मोठं करायचं आहे। तर एवढ्या साईजचा आपल्याला वडा ठेवायचा आहे। तेल आपलं गरम झालेलं आहे, तर आपल्याला असंच हलक्या हाताने असं काढून घ्यायचंय हातावर। हे बघा, आणि आता तळायला टाकताना हलकटपणे सोडायचं आहे। तर अशा प्रकारे आपण पोळे सगळे करून घेऊया। मी तुम्हाला एवढा तळून दाखवते। लगेच नाही हलवायचं, थोडंसं सेट व्हायला त्याला वेळ लागतो।
आपण हलवूया. साईड पलटी करून टाकूया. गॅसची फ्लेम वाढवूया. मस्त असं केशरी कलर येऊस आपल्याला तळून घ्यायचे आहे. हे आपण काढून घेऊया. मस्त झालाय. कुरकुरीत खुसखुशीत हॉटेलसारखे वडे घरच्या घरी बनवायचे. तर तुम्ही ही घरच्या घरी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली, काय वाटली, कमेंट करायला विसरू नका. लाईक करायला विसरू नका. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यानंतर